अकोला स्थित एक डाटा संघ ने पुणे में आयोजित विवादास्पद विषय संविधान क्यों बदलें पर पुस्तक विमोचन समारोह के लेखकों, प्रकाशकों और आयोजकों के खिलाफ कानूनी कार्रवाई की मांग की है। इस संबंध में जिलाधिकारी के माध्यम से मुख्यमंत्री को एक ज्ञापन सौंपा गया। संविधान संशोधन के विचारों को फैलाने और कानून व्यवस्था का उल्लंघन करने वालों के खिलाफ राजद्रोह का मामला दर्ज करने की मांग की गई। डाटा संघ का मानना है कि न केवल लेखकों के खिलाफ बल्कि आयोजकों और प्रकाशकों के खिलाफ भी तुरंत कड़ी कार्रवाई की जानी चाहिए। संगठन का मानना है कि संविधान के मूल्य और अखंडता की रक्षा के लिए ऐसे विवादास्पद विचारों पर प्रतिबंध लगाना आवश्यक है। उम्मीद है कि मुख्यमंत्री इस मांग पर गंभीरता से विचार करेंगे। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टीचर्स असोसिएशन डाटा अमरावती विभाग अमरावती आणि जिल्हा शाखा अकोलाच्या विद्यमाने आम्ही माननीय मुख्यमंत्री यांना माननीय जिल्हाधिकारी यांच्यामार्फत हे निवेदन सादर केलेलं आहे की संविधान का बदलावे हे जे पुस्तक प्रकाशित झालं आणि त्या प्रकाशनाचा समारंभ पुणे येथे आयोजित केला होता। संविधान का बदलावे असं म्हणणं किंवा संविधान बदलण्याची भाषा करणं हे खऱ्या अर्थानं संविधान विरोधी आहे आणि संविधान विरोध हा देशद्रोह ठरतो आणि म्हणून अशा प्रकारची संविधान विरोधी शक्ती या देशामध्ये फार मोठ्या प्रमाणात फोफावत आहे आणि म्हणून या अशा प्रवृत्तींना आळा बसावा यासाठी शासनाने त्यांच्यावर कडक कायदेशीर कार्यवाही करावी यासाठी आम्ही डाटाच्या वतीने हे निवेदन सादर केलेलं आहे। या पुस्तकाचा लेखक, या पुस्तकाचा प्रकाशक आणि या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ आयोजित करणारे जे लोक आहेत त्या सर्वांवर कायद्यानुसार कडक कार्यवाही व्हावी, त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवावा अशा प्रकारची मागणी आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना सादर केलेली आहे आणि आम्हाला आशा आहे की मुख्यमंत्री यासंबंधी योग्य ती दखल घेतील आणि त्या पुस्तकांच्या लेखकावर आणि सर्वांवर कार्यवाही करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे।